Verb in the passive voice shows that something is done in the person or thing denoted by the subject. जेव्हा क्रिया कर्त्याप्रमाणे चालते तेव्हा क्रिया कर्तरी प्रयोगात म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉईस असते. जसं की रामा रायट्स अ लेटर, रामपत्र लिहितो, हे झालं ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये. आणि जेव्हा क्रिया कर्माप्रमाणे चालते तेव्हा क्रिया कर्मणी प्रयोगात असते, म्हणजेच काय पॅसिव्ह व्हॉईस असते. जसं की पहा एक्झाम्पल, अ लेटर इज रिटन बाय रामा, रामाकडून पत्र लिहिले गेले. कर्तरी प्रयोगाचे रूपांतर कर्मणी प्रयोगात करताना म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉईसचा पॅसिव्ह व्हॉईस करताना कर्माचा कर्ता करावा लागतो व कर्त्याचे कर्म करावे लागते व क्रियापदाचे तिसरे रूप वापरावे लागते आणि नव्या कर्माला बाय हे शब्दयोगी अव्यय लावायचे. जसं की पहा एक्झाम्पलमध्ये पहा, शी हिअर्स अ स्टोरी, शी हिअर्स अ स्टोरी, तर तेच आपण पॅसिव्हमध्ये कन्वर्ट केलं तर कसं करणार, अ स्टोरी इज हिअर्ड बाय हर. ओके, शी हिअर्स अ स्टोरी आणि पॅसिव्हमध्ये अ स्टोरी इज हिअर्ड बाय हर. पहा द व्हॉईस, आपण एकदा मराठीमध्ये त्याचा अर्थ पाहूयात. व्हॉईस म्हणजे काय, तर व्हॉईसचा अर्थ प्रयोग असा होतो. व्हॉईसचा अर्थ मराठीमध्ये प्रयोग असा होतो. इंग्रजी भाषेत ॲक्टिव्ह म्हणजे कर्तरी व पॅसिव्ह म्हणजे कर्मणी आहे. ॲक्टिव्ह व्हॉईस म्हणजे काय आहे, कर्तरी, आणि पॅसिव्ह म्हणजे काय आहे, कर्मणी आहे. असे दोन प्रकार आहेत प्रयोगाचे. दोन्ही प्रयोगामध्ये एकाच वाक्याचा अर्थ सारखाच असतो. दोन्ही वाक्यांमध्ये एकाच वाक्याचा अर्थ सारखाच असतो. प्रयोगाचे काही वैशिष्ट्य आहेत, पहा कोणते आहेत ते. कोणत्याही वाक्याचे जर ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईस करायचं असेल तर त्या वाक्यात कर्म असणं आवश्यक आहे. वाक्यात काय असणं आवश्यक आहे, कर्म असणं आवश्यक आहे. जर वाक्यात कर्म नसेल तर वाक्याचे ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर होत नाही. मग काय महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये, कर्म असणं महत्त्वाचं आहे. पहा दुसरं एक्झाम्पल, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता हा सक्रिय असतो. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता हा सक्रिय असतो. ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर होत नाही कधी, जर वाक्यात कर्म नसेल तर. परत पहा, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये कर्ता हा सक्रिय असतो ज्या वाक्यात क्रिया करणारा प्रमुख कर्ता, ज्या वाक्यात क्रिया करणारा प्रमुख कर्ता असतो त्याने केलेली क्रिया कर्मावर घडत असते. ठीक आहे, अशा वाक्याला काय म्हणणार आहेत आपण, कर्तरी प्रयोग म्हणजेच ॲक्टिव्ह व्हॉईस असे म्हणणार. ठीक आहे, पहा एक्झाम्पल, राधा कट मँगो, तर या वाक्यामध्ये आंबा कापण्याची क्रिया कोण करायला आहे, राधा आंब्यावर झालेली क्रिया आहे. ठीक आहे, कर्ता कोण आहे याच्यामध्ये, राधा, आणि क्रिया कशावर झाली आहे तर आंब्यावर झाली आहे. तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये काय होणार, हेच वाक्य कर्म सक्रिय असणार आहे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आणि कर्ता काय असणार आहे, निष्क्रिय असणार आहे. अ मँगो इज कट बाय राधा. ठीक आहे, यात आंबा कापण्याची क्रिया कर्माकडून म्हणजेच राधाकडून आंब्यावर झालेली आहे. ठीक आहे, आता समजा ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना काय होईल पहा, काय होत नाही ते पाहूयात. तर काही वाक्य दिलेत तुम्हाला, तर त्याचं ॲक्टिव्ह व्हॉईसचं पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर होत नाही. तर कोणते आहेत असे वाक्य पहा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर ॲक्टिव्ह व्हॉईसचे जर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करायचे असेल तर खालील नियमांचा आपल्याला आधार घ्यावा लागेल. तर पहा, पहिला नियम काय आहे, वाक्यातील कर्म हे कर्त्याच्या ठिकाणी आणलं पाहिजे. कर्म हे कर्त्याच्या ठिकाणी आणलं पाहिजे. दुसरा नियम काय, कर्त्याच्या ठिकाणी कर्म आल्यानंतर कर्माच्या मागे अ किंवा ॲन यापैकी उपपद लावावे. आता पहा, तिसरा नियम काय आपला, कर्मानंतर काळाला अनुसरून टू बीचे योग्य रूप वापरायचं आणि टू बीच्या रूपानंतर मूळ क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल वापरायचं. ठीक आहे, चौथा नियम काय आहे, पास्ट पार्टिसिपल नंतर बाय हे प्रिपोजिशन वापरायचे आणि शेवटी ॲक्टिव्ह व्हॉईसमधील कर्ता कर्माच्या ठिकाणी आणायचा आहे आणि पॅसिव्ह व्हॉईसची रचना पूर्ण करायची. पाचवा नियम काय आपला, ॲक्टिव्ह व्हॉईस वाक्यातील कर्त्याच्या ठिकाणी असलेले पुरुषवाचक सर्वनाम पॅसिव्ह व्हॉईस मध्ये कर्माच्या ठिकाणी नेताना त्यामध्ये खालील बदल करायचं आहे आपल्याला. जसं की पहा, ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये आय असेल तर तेच पॅसिव्ह व्हॉईसमध्ये मी. ठीक आहे,
ॲक्टिव्ह वॉईसमध्ये जर वी असेल तर पॅसिव्ह वॉईसमध्ये अस होणार. ॲक्टिव्हमध्ये ही असेल तर पॅसिव्हमध्ये हिम होणार. ॲक्टिव्हमध्ये जर शी असेल तर पॅसिव्हमध्ये हर होणार. ॲक्टिव्हमध्ये जर यू असेल तर पॅसिव्हमध्ये यू होणार. आणि ॲक्टिव्हमध्ये जर दे असेल तर पॅसिव्हमध्ये देम होणार. ठीक आहे. तर काही रूल्स आहेत. ठीक आहे, हे काढलेले आहेत मी रूल्स. पहा, सिम्पल प्रेझेंट टेन्स ॲक्टिव्हमध्ये ही राईट्स अ पोयम, तेच पॅसिव्हमध्ये अ पोयम इज रिटन बाय हिम. रूल्स काय आहे? ऑब्जेक्ट ॲम इज आर, एम व्ही पी पी प्लस बाय प्लस सब्जेक्ट, वर्ब्स इन द फॉर्म ऑफ टू बी. सेकंड वन, प्रेझेंट कंटिन्युअस, ही इज रायटिंग अ पोयम. अ पोयम इज being written by him. Object am is are, being plus MVPP by subject. Present perfect मध्ये he has written a poem. A poem has been written by him. रूल काय आहे? ऑब्जेक्ट has have been plus MVPP plus by plus subject. Simple past, he wrote a poem. A poem was written by him. Object plus was verb plus MVPP plus by plus subject. Fifth one, past continuous, he was writing a poem. A poem was being written by him. Object plus was verb plus being plus MVPP plus by plus subject. ठीक है. Sixth one, past perfect, he had written a poem. A poem had been written by him. Object had plus been plus MVPP plus by plus subject. 7 number, simple future, he will write a poem. Simple future, he will write a poem. A poem will be written by him. Formula, rule, object will shall plus be plus MVPP plus by plus subject. Future perfect, he will have written a poem. A poem will have written by him. Rule, object plus will or shall plus have plus been plus MVPP plus by plus subject. आताच आपण पाहिल्याप्रमाणे पहा, सब्जेक्ट आणि ॲक्युजेटिव्ह केस ऑफ सब्जेक्ट कसं चेंज होणार आहे पहा. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हमध्ये आय असेल तर मी होणार, ही हिम, शी हर, इट यू दे देम. ओके, वन मोर टाईम, आय मी, ही हिम, यू वी अस, शी हर, दे देम. ठीक आहे. आता पहा, जर आपल्याला विधानार्थी वाक्य म्हणजे काय ॲक्टिव्ह वॉईसमधून जर पॅसिव्ह वॉईसमध्ये रूपांतर करायचं असेल, ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते व ज्या वाक्यावरून केवळ काळाचा बोध होतो त्या वाक्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. आता यामध्ये पाहायचं आहे आपल्याला फर्स्ट टाईप काय आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये पहा, साध्या वर्तमान काळी वाक्याचे ॲक्टिव्हमध्ये पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना काय करायचं आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे. तर फॉर्म्युला काय आहे त्याचा, ऑब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस MVPP प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजेच काय, वाक्यातील मूळ कर्म टू बीचे ॲम इज आर रूप, मूळ क्रियापदाचे तिसरे रूप प्लस बाय आणि कर्ता म्हणजे सब्जेक्ट. ठीक आहे. तर पहा, आपण काही वाक्य घेतलेले आहेत. रामा हेल्प्स हरी. रामा हेल्प्स हरी हे ॲक्टिव्ह वॉईसचं वाक्य आहे. तर याला आपण चेंज केलं पॅसिव्हमध्ये. कसं करणार, हरी इज हेल्प्ड बाय रामा. रामा हेल्प्स हरी. तर हेच वाक्य आपण कसं पॅसिव्हमध्ये कन्वर्ट केलं आहे, हरी इज हेल्प्ड बाय रामा पॅसिव्हमध्ये कन्वर्ट केलं आहे आपण. सेकंड वाक्य पहा, सेकंड सेंटेन्स आपण जे काही घेतलेलं आहे ते, रोहन ब्रिंग्स बुक्स. बुक्स आर ब्राउट बाय रोहन. ओके. स्टुडंट्स एन्जॉय अ हॉलिडे. अ हॉलिडे इज एन्जॉयड बाय द स्टुडंट्स. ठीक आहे. आता आपलं सेकंड टाईप पहा, प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, तर चालू वर्तमानकाळी वाक्याचं आपण ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना काय वाक्य म्हणजे कोणता फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचे काही वाक्य आपण पाहणार आहेत. तर याचा फॉर्म्युला काय आहे पहा,
ऑब्जेक्ट प्लस ॲम इज आर प्लस बीइंग प्लस MVP प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ठीक आहे. प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजेच काय, तर मूळ वाक्यातील कर्म घ्यायचे, टू बीचा ॲम इज आर रूप घ्यायचे आपल्याला, प्लस बीइंग घ्यायचे, प्लस मूळ क्रियापदाचं तिसरं रूप, प्लस बाय आणि करता. ठीक आहे. आपण काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत पहा. दे आर पुलिंग डाऊन द ओल्ड थिएटर. दे आर पुलिंग डाऊन द ओल्ड थिएटर हे ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं सेंटेन्स आहे. आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट करणार आहेत. द ओल्ड थिएटर इज बीइंग पुल्ड डाऊन बाय देम हे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट केलं. पहा, इज बीइंग पुल्ड. सेकंड सेंटेन्स पहा. द पोलीस इज अनजुली हॅरसिंग मी. ठीक आहे. तर आय ॲम बीइंग अनजुली हॅरस्ड बाय द पोलिसमॅन. थर्ड वन, माय फ्रेंड इज सॉल्विंग एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स आर बीइंग सॉल्व्ड बाय माय फ्रेंड. ठीक आहे. आता आपली थर्ड टाईप आहे प्रेझेंट परफेक्ट. थर्ड टाईप काय आहे आपली? प्रेझेंट परफेक्ट. तर पूर्ण वर्तमानकाळी वाक्याचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना नियम काय आहे पहा. ऑब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस बीन प्लस MVP प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजेच काय, तर मूळ वाक्यातील कर्म हॅव किंवा हॅज प्लस बीन मूळ क्रियापदाचं तिसरं रूप प्लस करता आणि प्लस बाय प्लस करता. ठीक आहे. तर पाहायचे काही वाक्य आपण घेतलेले आहेत, काही सेंटेन्स घेतलेले आहेत. यू हॅव इन्सल्टेड अस टुडे. यू हॅव इन्सल्टेड अस टुडे हे ॲक्टिव्ह व्हॉईसमधले सेंटेन्स आहे. आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये चेंज करणार आहेत. वी हॅव बीन इन्सल्टेड बाय यू टुडे. ओके. सेकंड सेंटेन्स, द पोलीस हॅज अरेस्टेड हिम ऑन अ चार्ज ऑफ थेफ्ट. हेच वाक्य आपण पॅसिव्हमध्ये चेंज केलं. ही हॅज बीन अरेस्टेड ऑन अ चार्ज ऑफ थेफ्ट बाय द पोलीस. येस. थर्ड वन पहा. शी हॅज रिटन सम लेटर्स. शी हॅज रिटन सम लेटर्स. सम लेटर्स हॅव बीन रिटन बाय हर. सम लेटर्स हॅव बीन रिटन बाय हर. फोर्थ वन टाईप पहा आपली सिम्पल पास्ट. फॉर्म्युला काय, ऑब्जेक्ट प्लस वज किंवा व प्लस MVP प्लस बाय प्लस सब्जेक्ट. सिम्पल पास्ट टेन्स. साध्या भूतकाळी वाक्याचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना फॉर्म्युला काय आपला. ठीक आहे. मूळ वाक्यातील कर्म प्लस टू बीचे भूतकाळी रूप जसं की वॉज व प्लस क्रियापदाचं तिसरं रूप प्लस बाय प्लस करता. काही आपण सेंटेन्स घेतलेले आहेत पहा. द कॅट किल्ड द माऊस हे ॲक्टिव्हमधलं सेंटेन्स आहे. हे पॅसिव्हमध्ये आपण चेंज केलं. द माऊस वॉज किल्ड बाय द कॅट. ठीक आहे. सेकंड सेंटेन्स पहा. वी कंपेल्ड द एनिमी टू सरेंडर. द एनिमी वॉज व कंपेल्ड टू सरेंडर बाय अस. थर्ड वन, द सडन नॉईज फ्राइटेन द हॉर्स. The sudden noise frightened the horse. The horse was frightened by the sudden noise. ठीक आहे. तर सिम्पल पास्ट टेन्सचे आपले काही सेंटेन्स आहे ते झालेले. आता पुढचं सेंटेन्स घेऊयात आपण पुढच्या टाईपचे. फिफ्थ वन, पास्ट कंटिन्युअसचे. तर पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय, ऑब्जेक्ट प्लस वज किंवा व प्लस बीइंग प्लस MVP प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजेच काय आहे, वाक्यातील कर्म टू बीचे वज व रूप घ्यायचे आपल्याला प्लस बीइंग प्लस मूळ क्रियापदाचं तिसरं रूप प्लस बाय प्लस करता. ठीक आहे. काही वाक्य घेतलेले आहेत आपण पहा काय ते. दे व मेकिंग गुड प्रोग्रेस हे ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं सेंटेन्स आहे. दे व मेकिंग गुड प्रोग्रेस. आता हे सेंटेन्स आपण पॅसिव्हमध्ये कन्वर्ट कसं करणार. गुड प्रोग्रेस वॉज बीइंग मेड बाय देम. गुड प्रोग्रेस वॉज बीइंग मेड बाय देम. सेकंड वन पहा. ही वॉज रीडिंग अ बुक.
ही वॉज रीडिंग अ बुक. हेच वाक्य आपण पॅसिव्हमध्ये कन्वर्ट कसं करणार? अ बुक वॉज अ बीइंग रीड बाय हिम. Some boys were helping the wounded man. The wounded man was being helped by some boys. ठीक आहे. 5th टाईप झालेली आपली. 6th वन कोणता टाईप आहे? पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट टेन्स. पूर्ण भूतकाळी वाक्याचं ॲक्टिव्हमधून आपल्याला पॅसिव्हमध्ये रूपांतर करायचं आहे. रूल काय आहे पहा? ऑब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस MVP प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजेच काय आहे? मूळ वाक्यातील कर्म प्लस हॅड प्लस बीन प्लस मूळ क्रियापदाचं तिसरं रूप प्लस बाय आणि प्लस करता. ठीक आहे. एक्झाम्पल्स पहा. वी हॅड कम्प्लिटेड आर वर्क बिफोर सनसेट. हे ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं सेंटेन्स आहे. वी हॅड कम्प्लिटेड आर वर्क बिफोर सनसेट. हेच चेंज केलं आपण पॅसिव्ह व्हॉईसमध्ये. आर वर्क हॅड बीन कम्प्लिटेड बिफोर सनसेट बाय अस. आर वर्क हॅड बीन कम्प्लिटेड बिफोर सनसेट बाय अस. हा सेकंड एक्झाम्पल. ठीक आहे. किंवा पहा सेकंड एक्झाम्पल. द बॉय हॅड बीटेन द कॅट. द बॉय हॅड बीटेन द कॅट. हेच पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपण कसं कन्वर्ट करणार? द कॅट हॅड बीन बीटेन बाय द बॉय. किंवा पहा शरद हॅड स्टोलन माय बुक. तर हेच वाक्य पॅसिव्हमध्ये कसं कन्वर्ट करणार आपण? माय बुक हॅड बीन स्टोलन बाय शरद. किंवा पहा सुधा हॅड फिनिश हर स्टडी. सुधा हॅड फिनिश हर स्टडी. हेच वाक्य पॅसिव्हमध्ये कन्वर्ट केलं कसं करणार? हर स्टडी हॅड बीन फिनिश बाय सुधा. ठीक आहे. आता नेक्स्ट टाईप आहे आपली 7 नंबरची सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. सिम्पल फ्युचर. साध्या भविष्यकाळी वाक्याचे ॲक्टिव्हमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करायचं आपल्याला. फॉर्म्युला काय आहे पहा? ऑब्जेक्ट प्लस विल किंवा शल प्लस बी प्लस MVP प्लस सब्जेक्ट. ठीक आहे. म्हणजेच काय? तर मूळ वाक्यातील कर्म प्लस विल किंवा शल बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप प्लस बाय प्लस करता. आता हेच वाक्य पाहायचे. स्टुडंट्स विल एन्जॉय अ हॉलिडे. हे ॲक्टिव्ह व्हॉईसमधलं सेंटेन्स आहे. आपण याला पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट करणार आहे. अ हॉलिडे विल बी एन्जॉयड बाय स्टुडंट्स. अ हॉलिडे विल बी एन्जॉयड बाय स्टुडंट्स. हे पॅसिव्ह व्हॉईसमध्ये कन्वर्ट झालं. सेकंड सेंटेन्स पहा. ही विल फिनिश द वर्क इन फोर्टनाईट. हे पॅसिव्हमध्ये कसं करणार? द वर्क विल बी फिनिश इन फोर्टनाईट. थर्ड वन पहा. पीपल विल फॉरगेट इट. पीपल विल फॉरगेट इट. हेच कसं कन्वर्ट केलं आहे? इट विल बी फॉरगॉटन बाय पीपल. किंवा पहा एखादा आणखीन एक घेऊयात आपण एक्झाम्पल. ही विल सिंग अ सॉन्ग. सिम्पल सेंटेन्स आहे. ही विल सिंग अ सॉन्ग. हेच पॅसिव्हमध्ये कसं करणार? अ सॉन्ग विल बी संग बाय हिम. अ सॉन्ग विल बी संग बाय हिम. किंवा पहा ही शल विन प्राईज. वी शल विन प्राईज. वी शल विन प्राईज. हेच वाक्य पॅसिव्हमध्ये प्राइजेस विल बी वन बाय अस. ठीक आहे. आता 8 नंबरची टाईप आहे आपली फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट. तर फ्युचर परफेक्टमध्ये काय? पूर्ण भविष्यकाळी वाक्याचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना पहा. फ्युचर परफेक्टचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रूपांतर करताना आता याचा फॉर्म्युला ऑब्जेक्ट प्लस विल किंवा शल प्लस हॅव प्लस बीन प्लस MVP प्लस बाय प्लस सब्जेक्ट. म्हणजेच काय? मूळ वाक्यातील कर्म प्लस विल हॅव किंवा शल हॅव प्लस बीन मूळ क्रियापदाचं तिसरं रूप प्लस बाय प्लस करता. काय त्याचे एक्झाम्पल्स पहा. दे विल हॅव ॲडमिटेड द बॉईज. ओके. दे विल हॅव ॲडमिटेड द बॉईज. द बॉईज विल हॅव बीन ॲडमिटेड बाय देम. द बॉईज विल हॅव बीन ॲडमिटेड बाय देम. सेकंड. They will have finished the breakfast by 8. They will have finished the breakfast by 8. पहा कसं चेंज करायचे. The breakfast will have been finished by 8. The breakfast will have been finished by
इट. थर्ड वन पहा, वी शॅल हॅव ड्रॉन मनी फ्रॉम द बँक बाय टुमारो. वी शॅल हॅव ड्रॉन मनी फ्रॉम द बँक बाय टुमारो. मनी शॅल हॅव बीन ड्रॉन फ्रॉम द बँक बाय टुमारो. किंवा पहा, द बॉयज विल हॅव प्लेड क्रिकेट. द बॉयज विल हॅव प्लेड क्रिकेट. क्रिकेट विल हॅव बीन प्लेड बाय द बॉयज. ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये कन्वर्ट केले आपण. किंवा पहा, ही विल हॅव ड्रॉन अ पिक्चर. ठीक आहे, अ पिक्चर विल हॅव बीन ड्रॉन बाय हिम. किंवा आय विल हॅव बिल्ड द हाऊस. द हाऊस विल हॅव बीन बिल्ड बाय मी. ठीक आहे, अशा टाईपचे आपल्याला सेंटेन्स चेंज करायचे आहेत फ्युचर परफेक्टचे. ठीक आहे, पूर्ण भविष्यकाळी वाक्याचे आपण केलेत कन्वर्ट ॲक्टिव्ह टू पॅसिव्हमध्ये. आता आपल्याला लास्ट पाहायचं आहे हेल्पिंग वर्ब सेंटेन्स, म्हणजेच पॅसिव्ह व्हॉइस ऑफ वर्ब्स कंबाईन विथ मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज आणि हेल्पिंग वर्ब्स एकच आहे. ठीक आहे, सहाय्यकारी क्रियापद. तर सहाय्यकारी क्रियापदाचे वाक्य आपल्याला पाहायचे. जर वाक्यामध्ये कॅन, कुड, विल, वूड, शूड, मे आणि नाईट असेल, जसं की पहा, कॅन, कुड, विल, वूड, शूड, मे, नाईट इत्यादी सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग करण्यात आला असेल तर खालील वाक्यांचा उपयोग करायचा आहे, खालील नियमांचा उपयोग करायचा आहे. तर कोणते खालील नियम आहेत पहा. अशा वाक्यांचं ॲक्टिव्ह व्हॉईसमधून पॅसिव्ह व्हॉईसमध्ये रूपांतर करताना सहाय्यकारी क्रियापदाला बी लावायचं आहे. कोणत्या वाक्यांना? ज्या वाक्यांमध्ये कॅन, कुड, विल, वूड, शूड, मे आणि नाईट आहे त्या वाक्यांना काय करायचं आहे आपल्याला चेंज करताना, ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये चेंज करताना आपल्याला त्याला बी लावायचं आहे. ठीक आहे. आणि दुसरा नियम काय आहे? बाकी सर्व बदल विधानार्थी वाक्याप्रमाणेच करायचं आहे. ठीक आहे, ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये चेंज केला आपण. आता पहा सी आपली. ठीक आहे, आता पुढचे काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आपण. पहा, वी मे ड्राईव्ह द कार थ्रू द टनल. द कार मे बी ड्रिवन थ्रू द टनल. नेक्स्ट पहा, यू मस्ट सेंड अ रिप्लाय. अ रिप्लाय मस्ट बी सेंट. किंवा पहा, आणखी काही एक्झाम्पल्स घेऊयात आपण, जसं की मिस्टर दिनेश सेल्स रेडिओज.